ठरलं तर मग या मालिकेच्या 27 डिसेंबरच्या भागामध्ये सगळ्यांना डायनिंग टेबलवरती बसवून प्रिया आता ब्रेकफास्टसाठी समोसे देत असते आणि आता प्रिया सांगत असते, हे घ्या सगळ्यांनी समोसे घ्या, म्हणजे हे काही मी नाही बनवलेत, आपले फेमस अग्रवाल समोसेवाले आहेत ना त्यांच्याकडून समोसे आणलेले आहेत असं म्हणत ती सगळ्यांना समोसे देत असते आणि ती सांगत असते, मी समोसे बनवले असते तर तुम्ही खाल्ले असते नसते, म्हणून मी विकतचे समोसे मागितले, हे फेमस आहेत. यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, विकतचे समोसे आणि ते पण आपल्या घरामध्ये? आपल्या घरात पहिल्यांदाच असे विकतचे समोसे आणले गेलेले आहेत. यावरती प्रिया म्हणते, हो अश्विन, एकदा तू खाऊन तरी बघ. त्यानंतर ती कल्पनाला सांगायला लागते, कल्पना मामी तू सुद्धा एक समोसा खाऊन बघ ना, थोडी टेस्ट करून बघ, अगं त्यांचे समोसे खूप फेमस असतात. असं म्हटल्यावर ती कल्पना एक तुकडा तोडते आणि तो समोसा खाते. यावरती प्रिया म्हणते, काय ग मामी, आवडला का तुला समोसा? अगं मुद्दामच बाहेरून मागवले, म्हणजे मी विचार केला होता की मी समोसा घरी बनवेन म्हणून, पण माहिती आहे का, जर मी समोसा घरी केला असताना तर तुम्हाला खाताना कळलं सुद्धा नसतं की मी समोसा केलाय की ढोकळा केलाय. असं म्हणत प्रिया जोक करत असते आणि सगळेजण हसत असतात. अस्मिता म्हणते, प्रिया अगं तुझ्या या खऱ्या स्वभावामुळेच ना आम्हाला सगळ्यांना तू खूप आवडतेस. प्रिया म्हणते, तेच ना, जे काही आहे ते असं ओठावरती बोलून टाकावं, म्हणजे उगाच लपवाछपवी कशाला करायची, माझा हाच बाई स्वभाव आहे. असं म्हणत किती प्रिया नाटकं करत असते आणि सगळी सुभेदार फॅमिली जी आत्तापर्यंत प्रियाच्या कारस्थानं माहिती असताना सुद्धा तिच्या या गोड गोड बोलण्याला भुलत असतात, हे सगळ्यात जास्त आश्चर्याचं. आणि हे सगळा जोक केल्यामुळे कल्पना हसते. त्यानंतर मग आता विमल म्हणते, मी सगळ्या प्लेट्स वगैरे उचलून ठेवते. त्यावर ती नाटकं करत इकडे आता प्रिया म्हणते, नाही विमलताई, तू किती त्रास करून घेशील स्वतःला, मी आहे की नाही, ही छोटी मोठी कामं जी मला जमतात ती कामं तर मी करेन, स्वयंपाक वगैरे मला काही जमत नाही ना, त्यामुळे स्वयंपाक वगैरे हे सगळं तूच करायचं आहेस. असं म्हणत नाटकी प्रिया सगळ्या प्लेट घेते आणि प्लेट घेऊन बेसिंगच्या दिशेने आता त्या प्लेट धुण्यासाठी पुन्हा येते. तोपर्यंत इकडे आता अश्विन तिच्या मागे येतो. अश्विन मागे येतो आणि आता तो म्हणायला लागतो, तन्वी, म्हणजे आज तुझे मला आभार मानायचे आहेत. यावरती आता इकडे प्रिया म्हणायला लागते, का रे अश्विन? अश्विन सांगतो, अगं आज कितीतरी दिवसांनी मम्माच्या चेहऱ्यावरती तू स्माईल आणलंस ना, त्यासाठी. खरंच मम्मा कितीतरी दिवस हसत तर नव्हतीच, पण तिच्या चेहऱ्यावरती साधी हास्याची एक लकीर पण नव्हती. आज तुझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती छानपैकी हसू आले. खरंच तुझे आभार मानू तितके थोडे आहेत. यावरती प्रिया म्हणायला लागते, अश्विन, अरे ती तुझी फक्त एकट्याची आई आहे का? माझी सुद्धा मामी आहे ना, आणि त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. तू थँक्यू वगैरे बोलू नकोस. यावरती अश्विन म्हणतो, खरंच, पण तू या घरात आलेस ना आणि घरातलं वातावरण पार बदलून टाकलेस. पण त्यासाठी मी तुला काही थँक्यू वगैरे म्हणणार नाही. असं म्हणत अश्विन आता जोक करत असतो. आत्तापर्यंत प्रियाचा राग करणारा अश्विन आज चक्क प्रियासोबत बोलत वगैरे असतो. हे सगळं चालू असताना अश्विन आता बोलत असताना चैतन्य आणि अर्जुन हे दोघं जण रूममधून खाली येतात. त्यावेळेला चैतन्य अर्जुनला सांगत असतो, अर्जुन, अरे जे जोशांचं झालं ते सगळं चुकीचं होतं. त्यावरती अर्जुन म्हणतो, एक काम करायला पाहिजे, मधुभाऊंना जाऊन आता सांगायला पाहिजे की तो जोशी काय बोलत होता सायलीबद्दल आणि म्हणून मी चिडलो. ही सगळी गोष्ट ज्या वेळेला आपण त्यांना सांगू ना, त्याच वेळेला आपल्याला मधुभाऊंचा म्हणजे जो राग आहे तो कमी करता येईल. चैतन्य म्हणतो, हो मी जाईन आणि मी त्यांना सांगेन. हे सगळं चालू असताना सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असताना चैतन्य आणि अर्जुन हे बोलत बोलत खाली येतात. खाली आल्यावरती इकडे आता नाटक करत प्रिया येते. अर्जुन, हे बघ, मी तुझ्यासाठी समोसा आणलेला आहे, मी तुझ्यासाठी विकतचा समोसा आणलाय, बघ बरं खाऊन, आपले स्पेशल अग्रवाल आहेत ना त्यांचा समोसा आहे हा. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो, मला अजिबात भूक नाहीये. यावरती मग आता सांगायला लागते इकडे प्रिया, अर्जुन, अरे ऐक ना, असं वेड्यासारखं काय करतोयस, हे बघ छानपैकी समोसा खाऊन घे. अर्जुन म्हणतो, मला नकोय. प्रिया म्हणते, हे बघ, अन्नावरती राग काढायचा नसतो. यावरती अर्जुन म्हणतो, मी अन्नावरती राग काढतच नाहीये.
असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणायला लागते, अच्छा म्हणजे तू माझ्यावरती राग काढतोयस का? ठीक आहे, तू माझ्यावरती राग काढ, चालेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया तिथेच उभी असते आणि अर्जुन तिकडून निघून जातो. सगळेजण हे पाहत असतात. त्यावेळेला प्रिया म्हणते, काही नाही, तुम्ही कोणीही काळजी करून घेऊ नका. अर्जुन आहे ना, तो डिस्टर्ब आहे आणि त्यामुळे तो माझ्यावरती चिडलाय आणि मला याचा राग वगैरे अजिबात काहीही आलेला नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण प्रियाच्या समजूतदारपणाचं कौतुक करायला लागतात. जी प्रिया नाटक करते हे माहीतच नसल्यासारखं सगळेजण तिचं कौतुक करतात. इकडे पूर्णाजी म्हणते, खरंच तन्वी, तू या घराला जे बांधून ठेवलंयस ना, मला तुझं खरंच खूप 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 कौतुक वाटतं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगते, मी खरं सांगू का, तर अर्जुन खूप डिस्टर्ब आहे, त्यामुळे तो असं वागतोय. तर आपण एक काम करायचं का, या सगळ्यामध्ये घरामध्ये आपण होम करून घ्यायचा का? म्हणजे होम हवन केल्यामुळे होईल काय, तर अर्जुनचं हे असं चिडचिड करणं, त्याचं रागावणं हे थोडंफार तरी कमी होईल. घरामधली निगेटिव्हिटी निघून जाईल आणि घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटीच येईल. असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, हो, मला ही तुझी आयडिया आवडलेली आहे. म्हणजे ना, तू म्हणशील तसं आपण करूया. घरामध्ये होम हवन केल्याने कसं आता पॉझिटिव्हिटी वाटते, बरोबर ना? ठीक आहे, आपण होम हवन करूया. यावरती अश्विन आता म्हणायला लागतो, हे बघ तन्वी, तुला जी काही मदत हवी आहे ना, ती सगळी मदत मी करेन. या सगळ्यामध्ये तुला काय फक्त मदत हवे ते बोल, तू बोल फक्त, मी सगळं करेन. यावरती प्रिया म्हणते, हो अश्विन, मी तुला सांगेन, काही हवं असेल तर मी सांगेन. आपण लवकरात लवकर आता इकडे आपल्या घरात होम करून घेऊया. तोपर्यंत आता इकडे कल्पना उठते आणि प्रियाला सांगते, बस, सगळ्यांना नाश्ता दिलास ना, तू सुद्धा नाश्ता कर बरं. असं म्हणत तिला त्या टेबलवरती बसवते आणि तिनेच आणलेला समोसा तिला खाऊ घालते. पूर्णांची हे मात्र आनंदाने पाहत असते. असं बघत असताना सगळेजण तन्वीचं कौतुक करत असतात. प्रिया विचार करते, वा, या सगळ्यामध्ये आता मी शेवटचा डाव तर साधलेला आहे. हे सगळं चालत असताना इकडे आता सायलीला कोल्हापूरला पाठवण्याची तयारी चालू असते. तोपर्यंत मधुभाऊ सांगतात, हे बघ कुसुम, ही तुमच्या दोघींची कोल्हापूरची तिकीट आहेत. ही तिकीट घेऊन जायची आणि उद्या सकाळी कुर्ल्यावरून बसायचं. यावरती आता इकडे कुसुम म्हणायला लागते, मधुभाऊ, कुर्ल्यावरून का हो? यावरती मधुभाऊ म्हणतात, सकाळची एसटी कुर्ल्यावरून सुटते आणि लवकरात लवकर सकाळच्या एसटीने तुम्ही जावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणूनच तुम्ही कुर्ल्यावरून जाल असं मी तुम्हाला सांगतोय. असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ सायलीला सांगायला लागतात, हे बघ सायली, ते आपलंच घर समजून राहायचं. स्वतःच्या घरात ज्याप्रमाणे आपण राहतो तसंच राहायचं आहे. कारण संगीता वहिनी आहेत ना, त्या तुझी आईप्रमाणे काळजी घेतील. संगीता आणि दिनकर दोघंही जण खूप चांगली माणसं आहेत. त्यांच्यासोबत नीट राहा, स्वतःचं घर समजून राहा. असं म्हणत मधुभाऊ सायलीला इन्स्ट्रक्शन देत असतात. सायली बिचारी या सगळ्यामध्ये फक्त यंत्रवत तिच्या आता गोष्टी ऐकत असते आणि आता काहीही बोलत सुद्धा नसते आणि डोळ्यात पाणी आणून डोळे पुसून ती आता तिची बॅग निमूटपणे भरायला लागते. मधुभाऊंना सायलीच्या या सगळ्याचं वाईट वाटत असतं, पण मधुभाऊंकडे कोणताही पर्याय दुसरा नसतो. आणि इतक्यात तोपर्यंत आपल्याला महिपतच्या इथलं दृश्य दाखवलं जातं. या सगळ्यामध्ये महिपतला म्हणजे आता साक्षी सांगत असते की, अण्णा, अहो काय करायचं आहे, तो साने कुठे कडमडलाय. आणि आता या सगळ्यामध्ये आपला जोशी वकिलाचा आता पताच नाहीये. खरं तर आपल्याला डिस्कस करायला पाहिजे की ते 2 तास, ज्या 2 तासामध्ये ही सगळी घटना घडली, ते 2 तास मी कुठे होते हे दाखवायचंय ना आपल्याला. पण हा जोशी पण आलेला नाहीये आणि त्या 2 तासाचा काही पत्ता पण लागलेला नाहीये. आता हे सगळं घडत असताना तिकडे आता जोशी बँडेज पट्टी करून समोर येतो आणि आता सगळ्यांना धक्का बसतो. जोशी तुम्ही हे असे? यावरती जोशी सांगायला लागतात, हो, अर्जुन सुभेदार यांनी मला मारलं. माझ्या ऑफिसमध्ये आला होता. ऑफिसमध्ये येऊन त्याने मला आता इतकी मारहाण जबरदस्त केली ना. त्यावरती मग मात्र आता इकडे साक्षी म्हणते, हे काय, अर्जुन सुभेदारने हे असं का केलं? यावरती तो सांगतो, मी ही केस लढायला घेतली ना आणि त्यासाठी त्याने माझ्यावरती हा सगळा राग काढलेला आहे. यावरती आता इकडे सांगायला लागतो, महिपत, हे बघ, काय काळजी करू नकोस. हे बँडेज पट्टी जे काही केलंय ना
ते सगळं बँडेज पट्टी आपल्याच पैशातून झालेलं आहे आणि त्यामुळे चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे. ते सगळं बँडेज पट्टी आपण केलंय, ते सगळं जाऊ दे, पण ह्या केसचं काय? यावरती आता इकडे जोशी म्हणायला लागतो, हो त्या केसचा मी विचार केलेला आहे. त्यावरती आता इकडे महिपत म्हणतो, विचार केलास? कसला विचार केलास? बोल तरी, काय सोल्युशन काढलेस? यावरती प्रिया म्हणते, या सगळ्यामध्ये मला 2 तास मी कुठे होते हे सगळं आता तुम्ही पहिलं शोधून काढायचं आहे. या 2 तासामध्ये मी कुठे गेले होते, काय गेले होते, हे जोपर्यंत आपल्याला पोलिसांना सांगता येत नाहीये ना, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आहोत. त्यावरती मग आता जोशी सांगतो, हो अहो असं काय करताय, मी या सगळ्यामध्ये खूप मोठी युक्ती आता केलेली आहे, तुम्ही काळजीच करू नका. या 2 तासामध्ये काय करायचं हे सगळं मी सांगतोय. म्हणजे हे बघा, या 2 तासात आपण काय कोर्टात सांगायचं आहे की साक्षी यांचा एक सावत्र भाऊ आहे आणि तो सावत्र भाऊ मरणाच्या घटका मोजत होता, तो हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याचमुळे 2 तास त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. यावरती आता महिपत चिडतो आणि महिपत म्हणतो, जोशा अरे त्यासाठी मला दुसरं लग्न करायला लागेल, कळतंय का तुला? दुसरं लग्न करून या वयात मूल होईल काय माझ्याच्याने? आणि मूल झालं तरी त्याला मरणाचं आधी दीड वर्ष कसं काय मारू रे? जोशा काय फालतूगिरी सांगतोयस तू? असं म्हटल्यावरती जोशी म्हणतो, तुम्हाला यातलं काही करायची गरज नाहीये, मी आहे ना. यावर महिपत म्हणतो, मग काय तू आता मुलाला जन्म देणार? मग तो माझ्या मुलीचा सावत्र कसा काय भाऊ होईल? यावरती जोशी म्हणतो, नाही हो साहेब, तुम्ही ऐकूनच घेत नाहीयेत. तुम्ही आता सारखं तेच बोलू नका, मी काय सांगतोय ते ऐका. असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो, बोल, जे काय बोलायचंय ते बोल. यावरती जोशी म्हणतो, हे बघा, आपण कोणता तरी खोटा एका रॅन्डम मुलाला उभं करायचंय, त्याला उभं करायचं आणि आता त्याला समोर सांगायला लावायचं की मी महिपत शिकरेंचा सावत्र मुलगा आहे, झालं आहे काय आणि नाही काय. यावरती आता इकडे साक्षी म्हणते, तुम्हाला इतकं खोटे पुरावे जमा करणं हे सोपं वाटतं का? कोर्टामध्ये कशी त्या ह्याची पुराव्यांची चिथडे उडतात तुम्हाला समजत नाही का? त्यावरती आता इकडे जोशी म्हणतो, पण आपल्याला कुठे कोणत्या नामचित वकिलाला चटपट करायचं आहे? अर्जुन सुभेदारने केस सोडलेली आहे, बरोबर ना? समोर कोण उभा आहे? मिस्टर उभा आहे ना तुमच्या. मग काय, माझ्याकडून तुम्हाला कसलाही धोका नाहीये. त्यामुळे आता काही काळजी करू नका, मी बाकी सगळी अरेंजमेंट करतो. फक्त माझं डोकं आणि महिपत शिकरे तुमचा पैसा, हे 2 जण ज्या वेळेला एकत्र येतील ना, त्यावेळेला आपण दोघं धमाल करू. महिपत म्हणतो, दिले, जितके पैसे हवेत तितके दिले, पण ते पैसे वापरण्याचं डोकं आहे ना तुझ्याकडे? यावरती आता इकडे जोशी सांगायला लागतो, तुम्ही काळजीच करू नका, इतकं डोकं आहे ना की तुम्ही फक्त पैशाची सोय करा, मी माझं डोकं बरोबररित्या वापरतो. असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो, दिले, तुला जितके पैसे हवेत तितके दिले. यावर जोशी म्हणतो, मग आता निश्चिंत राहा, कोर्टामध्ये त्या 2 तासाचं काय सिद्ध करायचं ते मी बघतो. आपण कोर्टामध्ये सांगायचं आहे की आपल्या साक्षी मॅडमचा सावत्र भाऊ हा या सगळ्यामध्ये आजारी होता आणि त्यालाच भेटायला त्या हॉस्पिटलमध्ये 2 तास गेल्या होत्या, संपलं आहे काय आणि नाही काय. असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत म्हणतो, हा ही पण गोष्ट ठीक आहे, बघूया आता कोर्टात ही गोष्ट किती वर्कआउट होते ते. जोशा, मी पैसा तर देतोय, पण या सगळ्यामध्ये मला रिझल्ट नाही ना मिळाला तर तुझी गाठ माझ्याशी आहे. यावरती जोशी म्हणतो, काय बोलताय? बघितलंत ना काय स्वतःची मी अवस्था करून घेतलेली आहे. महिपत म्हणतो, ही तुझी अवस्था होणार ना याची मला खात्री होतीच, तो काय अर्जुन सुभेदार गप्प नाही बसणार आहे. असं म्हणत यांचं बोलणं चालू असतं. आता इकडे सायली झोपी गेलेली असते. दुसऱ्या दिवशी या सगळ्यामध्ये सायलीला जायचं असतं कोल्हापूरला आणि म्हणून सायली तिकडे झोपी गेलेली असताना इकडे मधुभाऊ येतात. मधुभाऊंना सायलीला कोल्हापूरला पाठवताना खूप वाईट वाटत असतं, पण मनावरती दगड ठेवून मधुभाऊंनी हा निर्णय घेतलेला असतो. आपले डोळे पुसत मधुभाऊ तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. डोक्यावरून हात फिरवत मधुभाऊ सांगतात, मनातल्या मनात सायलीची माफी मागतात आणि आपल्यापासून सायलीला इतक्या लांब पाठवायचं त्यांना जीवावरती आलेलं असतं, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय हा नसतोच आणि त्यामुळे
त्यामुळे मधुभाऊ आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात. डोक्यावरून हात फिरवून झाल्यावरती मग मधुभाऊ आता तिकडून निघून जातात. कुसुम हे सगळं पाहत असते आणि कुसुम विचार करत असते, काहीही झालं तरी मला मधुभाऊंसोबत बोलायला पाहिजे म्हणजे पाहिजे. सायलीने डोळे जरी मिटले असले तरी ती जागी असते. मधुभाऊ निघून गेल्यावरती सायली डोळे उघडते आणि ती रडत असते. आणि सायली विचार करत असते, अर्जुन सर, आता आपण एकमेकांपासून खूप खूप लांब जाणार आहोत. म्हणजे आपण मनाने जरी एकत्र असलो तरी सुद्धा आता शरीराने आपण वेगवेगळ्या शहरामध्ये एकमेकांपासून मैलो दूर आहोत. मी कोल्हापूरला चालले आहे. आता आपली परत भेट कधी होईल, काय होईल, मला खरंच माहीत नाहीये. असं म्हणत तिकडे आता सायली उदास असते. तोपर्यंत इकडे आता उदास असतो अर्जुन उदास असतो आणि तो इकडे तिकडे पाहत असतो. पाहताना तो आपल्या बाजूला पाहतो आणि आता तो म्हणतो, मिसेस सायली, ही खरी तुमची जागा आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये इकडे आत्ता असायला हवा होतात. तुम्ही इकडे का नाही यात सायली? खरंच तुम्ही परत या. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. असं म्हणत इकडे आता अर्जुन रडत असतो आणि आता सायलीची आठवण काढत असतो. तिकडे अर्जुन रडत असतो, इकडे सायली रडत असते. दोघ जण या सिच्युएशनमध्ये आता खूप हेल्पलेस हे असतात आणि त्यामुळे ते काहीही आता करू शकत नाहीत. हे सगळं चालू असताना इकडे आता अर्जुन सांगत असतो, मिसेस सायली, मी तुम्हाला इकडे परत आणेन. काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला परत आणणार, ही गोष्ट मात्र नक्की. असं म्हणत आता या सगळ्यामध्ये अर्जुन सायली जी तिथे झोपायची तिथे हात फिरवत असतो आणि सायलीची आठवण काढत असतो. इकडे आता कुसुम विचार करते, काहीही झालं तरी आज मला मधुभाऊंशी बोललंच पाहिजे. मधुभाऊंना मला सांगायलाच हवे की काही झालं तरी सुद्धा सायली जोपर्यंत इकडे येत नाहीये तोपर्यंत कधीपर्यंत सायली परत येईल हे मला काढून घ्यायला पाहिजे. म्हणून ती येते आणि यावर मधुभाऊ म्हणतात, काय झालं कुसुम, तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? यावरती कुसुम म्हणते, नाही तसंच काही नाही. मधुभाऊ म्हणतात, मला माहिती आहे तू कोल्हापूरला सायलीला पाठवते आहे त्याबद्दलचा मला प्रश्न विचारायला आलेस ना. ताकाला जाऊन भांड कधी लपवू नये कुसुम. काय झालंय सांग मला तू. यावरती कुसुम म्हणते, हो त्या संदर्भात मला विचारायचं आहे. यावरती मधुभाऊ म्हणतात, तिला का पाठवतोय हे तुला विचारायचं आहे का? यावरती कुसुम म्हणते, नाही मधुभाऊ, मला हे विचारायचंच नाहीये. मला विचारायचं आहे की आपण तिला कोल्हापूरवरून परत कधी आणणार? यावरती आता मधुभाऊ म्हणतात, कदाचित कधीच नाही. सायलीला मी कोल्हापूरवरून परत आणणार नाहीये. कारण किती काही झालं ना तरी सुद्धा सायली आणि अर्जुन एका शहरात असणं हे खूप धोकादायक आहे असं मला वाटतं. मला नाही वाटत त्या अर्जुन सुभेदारची सावली माझ्या मुलीवरती पडली पाहिजे आणि त्यासाठी एका शहरामध्ये त्या दोघांनीही राहणं हे खूप चुकीचं आहे. आणि म्हणून मी तिला या शहरातून लांब पाठवतोय. आणि कुसुम, यामध्ये तू सुद्धा माझी मदत करावी अशी माझी इच्छा आहे. तू या सगळ्यामध्ये सायलीला घेऊन जा आणि तिकडे तिची व्यवस्थितरित्या काळजी घे. आता कुसुम काहीच बोलत नाही. कुसुम सांगते, पण मधुभाऊ, सायलीची हक्काची माणसं सगळी इकडे आहेत ना, म्हणजे बाकी कोणाचंही सोडावं, पण आपण दोघं जण सायलीच्या हक्काचे आहोत ना, आणि आपण दोघं जण इथेच आहोत. मग सायलीला आपण आपल्यापासून लांब का बरं पाठवतोय? असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात, हक्काची माणसं जरी इथे असली तरी अर्जुन सुभेदार सारखी दुसरी माणसं सुद्धा या शहरात आहेत ना, आणि त्यासाठी मी त्याला इकडे पाठवत आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र कुसुम समजवण्याचा प्रयत्न करते, पण मधुभाऊ ऐकायला काही तयार नसतात. तोपर्यंत कुसुम म्हणते, मधुभाऊ, पण मधुभाऊ म्हणतात, मी सांगितलं ना, काहीही झालं तरी सुद्धा मी तिला या इथून पाठवणार नाही. मी या शहरातून तिला लांब पाठवणार म्हणजे पाठवणारच. असं म्हटल्यावरती आता इकडे कुणाकडेच काही बोलायला ऑप्शनच नसतं, कारण मधुभाऊंचा निर्णय ठाम झालेला असतो. काही झालं तरी सुद्धा सायलीला इकडून पाठवायचं म्हणजे पाठवायचं. आता इकडे कुसुम विचार करते, नाही, उशीर होण्याच्या आधी मला आता या सगळ्यामध्ये अर्जुनला हे कळवायलाच पाहिजे. असा विचार करत आता कुसुम विचार करते की अर्जुनला मी कॉल करते. मधुभाऊ सांगतात, हे बघ कुसुम, मी तुझ्याकडून अपेक्षा करतो की काहीही झालं
तरी यातला शब्द निशब्द आपल्यातच राहील असं म्हणत मधुभाऊंनी जरी कुसुमला या सगळ्यामध्ये शब्द दिला असला तरी कुसुमला काही वचन नसतं आणि त्यामुळे सायलीच्या भल्यासाठी आता कुसुमने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. काहीही झालं तरी सुद्धा मी आता हे अर्जुन सुभेदारपर्यंत पोहोचवणार, जेणेकरून सायलीला या सगळ्यामध्ये थांबवण्यासाठी अर्जुन नक्कीच येईल असा आता तिच्या मनात विचार असतो. मग आता मधुभाऊ निघून गेल्यावरती तो ताबडतोब ती अर्जुनला कॉल करते. अर्जुनला कॉल करून ती आता सांगायला लागते, हॅलो, मी फार काही बोलू शकत नाहीये, पण मी जे काही सांगते ते तुम्ही नीट ऐका. मधुभाऊ कायमचं आता या सगळ्यामध्ये सायलीला कोल्हापूरला पाठवत आहेत. तुम्हाला तिला थांबवणं शक्य झालं तर थांबा, उद्या आम्ही कुर्ल्यावरून तिकडे बसणार आहोत. आता हे म्हटल्यावरती इकडे अर्जुन पुढे काही बोलणार तर कुसुम लगेचच फोन ठेवून देते आणि मी फार काही बोलू शकत नाही असं अर्जुनला सांगते. अर्जुनला काहीच कळत नाही की या सगळ्यामध्ये करायचं तरी काय प्रोसेस करायची, कसं वागायचं, अर्जुनला काहीच सुचत नसतं. तो पूर्णपणे हतबल होऊन एका ठिकाणी बसलेला असतो. त्याच वेळेला आता मात्र इकडे दुसरा दिवस उजाडतो आणि सायली जायला निघालेली असते. ज्या वेळेला सायली आता तयार होऊन बाहेर येते, कुसुम सुद्धा तिच्यासोबत येते आणि दोघी जणी आपापल्या बॅग आता भरायला सुरुवात करतात. ज्या वेळेला दोघी जणी बॅग भरतात, मधुभाऊंना आशीर्वाद घेण्यासाठी सायली त्यांच्या जवळ येते. सायली जवळ येते आणि आता ती मधुभाऊंच्याकडे पाहायला लागते, मधुभाऊंच्या पाया पडायला लागते. पण मधुभाऊ तिला आशीर्वाद सुद्धा द्यायला आता तयार नसतात. हे असं सगळं चालू असताना त्याच वेळेला मधुभाऊ बाजूला जातात आणि आता कुसुम सायलीला घेऊन बाहेर पडते. तोपर्यंत इकडे आता चैतन्य सांगत असतो, अर्जुन, अरे काय चाललंय? मला तर वाटलं की स्वतःच्या प्रेमासाठी तू न असा गप्प बसून राहणार नाहीस. हे काय आहे? तू तर सगळं आता सोडूनच दिलेलं आहेस आणि एकदम शांत झालेला आहेस. अरे स्वतःच्या प्रेमासाठी जरा तरी तुला आता लढायलाच पाहिजे ना. हे वेड्यासारखं करून तुला चालणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, काय करू? त्यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, चल आपल्याला थांबवायला पाहिजे सायली बहिणीला. लवकरात लवकर इथून जाऊन सायली बहिणीला थांबवायचं आणि हेच आपल्याला आता करायचं आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, चल चैतन्य. मग चैतन्य आणि अर्जुन हे दोघं जण सायलीला थांबवायला तिकडून आता निघालेले असतात. तोपर्यंत सायली बॅग घेऊन कुर्ल्याला जायला निघालेली असते. अर्जुन म्हणतो, आज काही झालं तरी मी सायलीला थांबवणार. पण तोपर्यंत सायली बॅगा भरून पुढे निघते. अर्जुन चाळीमध्ये उतरतो. चाळीमध्ये उतरल्यावरती तो मधुभाऊंच्या घराच्या दिशेने येणार आणि आता दोघांची भेट तिकडे न होता डायरेक्ट कुर्ला स्टेशनवरती दोघांची भेट होणार आहे. आता या भेटीमध्ये अर्जुन आपलं प्रेम व्यक्त करणार आणि त्यानंतर मग आता पुढे सायली काय हे करणार, मधुभाऊंच्या विरोधात जात अर्जुनच्या सोबत घरी जाणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार.